वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रोज नवनवीन आणि तितकेच धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। तिच्या हातावरील सुसाईड नोटच्या अनुषंगाने पोलीस यंत्रणा एकीकडे तपास करतात, पण दुसरीकडे मात्र फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर, फलटण ग्रामीण व शहर पोलीस ठाण्यातील डझनभर पोलीस आणि भाजपचे माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर व त्यांचे 2 पीए या सर्वांच्या दबावामुळे अस्वस्थ होऊन डॉक्टर तरुणीनं आत्महत्या केल्याच्या चर्चांना जोर आलाय। आता हा दबाव कशासाठी? तर फिटनेस सर्टिफिकेट आणि पीएम अर्थात पोस्टमॉर्टम रिपोर्ट आम्हाला हवेत असे म्हणजेच खोटे बनावट बनवून देण्यासाठी गैरकृत्य करणारं हे एक खूप मोठं रॅकेट होतं, ज्याची डॉक्टर संपदा मुंडे ही शिकार झाली। हा अन्याय आपण सहन करणार नाही यासाठी ती व्यवस्थेशी लढली। तिनं तिच्या वरिष्ठांना, पोलिसांना अनेक तक्रारी केल्या, पण त्या तक्रारींची कोणतीच दखल घेतल्या गेली नाही। शेवटी तिनं हार मानली। पण आता सातारा जिल्ह्यातीलच भाग्यश्री मारुती पाचांगणे या महिलेनं त्यांच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणात खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार केल्याचा आरोप केलाय। आपल्या मुलीचा खून झालेला असताना तिचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं, त्यासाठी डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर दबाव टाकला गेल्याची त्यांनी उल्लेख केलाय। साताऱ्यातील ते दीपाली निंबाळकर मृत्यू प्रकरण काय आहे, यात कुणाचा दबाव होता, तेच या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका। मंडळी, अगदी सुरुवातीला आपण चर्चेत आलेलं दीपाली निंबाळकर मृत्यू प्रकरण पाहूयात। या प्रकरणात त्यांच्या आई म्हणजेच भाग्यश्री मारुती पाचांगणे यांनी काय सांगितलं, तर त्यांची मुलगी दीपाली हिचं लष्करात अधिकारी असलेल्या अजिंक्य हनुमंत निंबाळकर याच्याशी लग्न झालं होतं। 2 महिन्यांपूर्वी म्हणजे 17 ऑगस्टला त्यांच्या जावयानं त्यांना कॉल करून अशी माहिती दिली की दीपालीची प्रकृती अतिशय गंभीर आहे आणि तिला फलटण येथील राऊत रुग्णालयात दाखल करण्यात आले, तुम्ही लवकर या। पण त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर जावयाच्या भावानं सांगितलं की किरकोळ कारणावरून दीपालीने गळफास घेतलाय आणि पाचांगणे कुटुंबाला डायरेक्ट दीपालीचा मृतदेहच दाखवण्यात आला। दीपाली 6 महिन्याची गर्भवती होती, ती आत्महत्या करूच शकत नाही अशी भाग्यश्री पाचांगणे यांना पूर्ण खात्री होती। याशिवाय दीपालीचा नवरा आणि सासरची मंडळी तिचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ करत होते, तिला वारंवार मारहाण केली जायची। दीपालीच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला, पण 5 दिवस होऊन गेले तरी पोलिसांनी पाचांगणे कुटुंबाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिलाच नाही। जवळपास 1 महिन्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट दाखवण्यात आला, त्यात दीपालीचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं म्हटलं होतं। त्या रिपोर्टवर डॉक्टर संपदा मुंडे यांची सही होती, पण हा रिपोर्ट खोटा असल्याचा संशय पाचांगणे कुटुंबाला त्यावेळीच आला होता। दीपालीचा पती अजिंक्य निंबाळकर यानं हा गुन्हा दाबण्यासाठी राजकीय दबाव आणि पोलिसांचा वापर केला। दरम्यान या प्रकरणात अजिंक्य निंबाळकर याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता, त्याला अटकही झाली होती। तो जवळपास 2 महिने जेलमध्ये होता, पण आता काही दिवसांपूर्वीच त्याला जामीन मिळाल्याचं सांगण्यात येत आहे। आता भाग्यश्री पाचांगणे यांनी त्यांच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणाच्या अनुषंगाने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे एक अर्ज केलाय की त्यांच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणाचा पीएम रिपोर्ट हा बनावट होता, त्याची पुन्हा चौकशी व्हावी। या अर्जात त्यांनी राजकीय दबावाचाही उल्लेख केला, त्यामुळे डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर खरोखरच दबाव होता का, याचं उत्तर आता पाचांगणे कुटुंबानं केलेल्या आरोपांनंतर मिळाल्याचं बोललं जात आहे। याशिवाय डॉक्टर संपदा मुंडे यांनी देखील त्यांच्या कुटुंबाला अगोदरच कल्पना दिली होती की खोटे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवून घेण्यासाठी त्यांच्यावर सातत्यानं दबाव टाकला जातोय। त्यामागील 1.5 वर्षांपासून फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या, पण नवीन असताना देखील त्यांच्याकडेच पोस्टमॉर्टमची ड्युटी दिली जात होती। त्या डॉक्टरच्या फलटण येथील राहत्या घरात 82 पीएम रिपोर्टचा गठ्ठा सापडल्याचं विधान आमदार सुरेश धस यांनी केलंय, त्यामुळे या सर्व पीएम रिपोर्टची चौकशी होणं आता गरजेचं असल्याचं बोललं जात आहे। आणि या सर्व गोष्टींसाठी नेमकं कोण कोण दबाव टाकत होतं, ज्यामुळे अस्वस्थ होऊन शेवटी संपदा मुंडेंनी आपलं जीवन संपवलं, त्या सर्वांची उच्चस्तरीय एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील सुरेश धस यांनी केली आहे। दुसरीकडे राजकीय दबावावरून आरोप होत असताना भाजपचे माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचं नाव सातत्यानं चर्चिलं जात आहे। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तर निंबाळकर यांच्यावरती अत्यंत गंभीर आरोप केलेत। फलटण पोलिसांना हाताशी धरून माजी खासदार निंबाळकरांनी 2022 पासून तब्बल 277 खोट्या कंप्लेंट दाखल केल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलंय। त्या प्रत्येक कंप्लेंटची एफआयआर अंधारे यांनी माध्यमांसमोर आणली। या सर्व प्रकरणांमध्ये आरोपींची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करताना या आरोपींना अनफिट असताना देखील फिट असल्याचं प्रमाणपत्र द्या म्हणून डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर दबाव आणला जायचा, हे आता पुराव्यानिशी स्पष्ट होताना दिसतंय। बीड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा आणि त्यांचा आका यांचे संबंध माध्यमांनी उघडे पाडले।
किंवा ते समोर आले, त्यातून एकट्या बीडला टार्गेट केलं. पण इकडे फलटण मधील कशा पद्धतीने यंत्रणा हाताशी धरून गैरवापर करतोय, त्यातून काही खून झालेत, राजकीय दबावातून आत्महत्या झाल्यात. याला जबाबदार माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर असताना मुख्यमंत्री फडणवीस फलटण मध्ये येऊन त्यांना क्लीन चिट कशी काय देतात, असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे आता रणजित सिंग नाईक निंबाळकर चौकशीच्या फेऱ्यात अडकणार का, ते पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. तर या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं, कमेंट करून कळवा आणि वेदांकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.